पाहुयात पुढची बातमी। माजीवाडा जंक्शन येथील मेट्रो पुलाच्या पॅनलमध्ये भेगा पाहायला मिळतात। व्हायरल व्हिडिओनंतर शिंदेंकडून पुलाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। अभियंत्यांकडून जाणून घेतली आहे त्यांनी पुलाच्या पॅनलची सद्यस्थिती आणि गरज भासल्यास पॅनल काढून व्यवस्थित बसवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। ठाणे शहरातील माजीवाडा जंक्शन येथील मेट्रो पुलाच्या पॅनलमध्ये भेगा असल्याच्या व्हायरल रील्सच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली। एमएमआरडीएच्या अभियंत्यांकडून पुलाच्या पॅनलची सद्यस्थिती जाणून घेत त्यांनी पॅनलची मजबूती पुन्हा तपासण्याचे, स्टिचिंग योग्य झाले आहे का याची शहानिशा करण्याचे आणि गरज भासल्यास पॅनल काढून व्यवस्थित बसवण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिलेत। यानंतर पाहुयात पुढची बातमी। खुल्या तेलाच्या विक्रीवरील बंदीवरून व्यापारी आक्रमक झालेत। सोलापुरात खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक झाली आहे। एफडीएचा निर्णय व्यापारी आणि ग्राहकांवर अन्याय करणारा आहे। खाद्यतेलात भेसळ असल्यास कारवाई करावी, पण सुट्टे तेल विक्री बंद केल्याने छोटे व्यापारी अडचणीत आलेत। सोलापुरातील तेल व्यापाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं। महत्वाची बातमी आहे मुंबई मनपातील अंतर्गत वादाबद्दल। महत्वाची घडामोड, पक्षांतर्गत गटबाजीची भाजप वरिष्ठांनी दखल घेतलेली आहे। महापौर तावडे आणि भाजपबद्दल होणाऱ्या वादांची देखील पक्षाकडून नोंद आहे। महापौरांवर सातत्यानं आरोप होतात आणि गटबाजीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची नेतृत्वाची भावना आहे। महापालिकेतील वादाला भाजपमधील पक्षांतर्गत सत्ता संघर्षाची किनार असल्याचं कळतंय। अंतर्गत वादाला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांवर काय कारवाई होणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। मुख्यमंत्री आज झेनझींसोबत संवाद साधणार आहेत। पुढची देखील महत्वाची बातमी आहे। नागपूरमध्ये तरुण तरुणींशी थेट संवाद साधला जाणार आहे। झेनझींच्या मनातील प्रश्नांना राज्याचे मुख्यमंत्री उत्तर देतील। विशेष म्हणजे काल पुण्यात झालेल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमानंतर नागपूरमध्ये होत असलेल्या या झेनझी संवादाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत आज चाकण दौऱ्यावर आहेत। चाकणमध्ये एमआयडीसीत देखील ते भेट घेतील। दुपारी 3:30 वाजता चाकण एमआयडीसी मध्ये दोघे सुद्धा भेट देणार आहेत। एमआयडीसी मधील उद्योगांशी उदय सामंत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उभय नेते उद्योग संदर्भात जो काही प्रश्न निर्माण झालेला होता या सगळ्याविषयी मात्र उद्योजकांशी संवाद साधणार आहे। महत्वाच्या बातमीकडे, आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून तिरंगा आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईतील मैदानांच्या आरक्षणावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक होताना दिसतीये। यानंतर पाहुयात पुढची बातमी। निवृत्तीनंतरही पोलीस सेवेतच डॉग्स राहणार आहेत। महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे डॉग हँडलर्समध्ये आनंद आहे। निवृत्तीनंतरही श्वानांची पोलीस विभागामार्फतच काळजी घेतली जाणार आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहुयात एक मोठी बातमी। राज्यात 100% एल निनोचा परिणाम, पावसाच्या अभावावर शेतीवर परिणाम होतोय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी असं वक्तव्य केलंय। तर अभिजित दिपकेसह 5 जणांवर औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अभिजित दिपकेने कार्यकर्त्यांसह शाळांची पाहणी केली होती। 100 गुन्हे दाखल झाले तरी शाळांची परिस्थिती समोर आणणार अशी आता कॉकरोच जनता पार्टीची भूमिका आहे। तर एक मोठी बातमी पाहूयात। पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम संपन्न झालाय। महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे असं राहुल गांधींनी या कार्यक्रमात म्हटलंय। महिला कधीच स्वतंत्र राहू नयेत हा मनुस्मृतीचा डाव असं सुद्धा राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। महिलांवर कोणत्याच पुरुषाचा अधिकार नाही, तुम्ही स्वतःशिवाय कोणालाही बांधील नाही। महिलांनो, तुमच्या भोवतीचा पिंजरा तोडा असा सल्ला राहुल गांधी यांनी दिलेला आहे। पिंजरा तोडा हीच आपल्या कार्यक्रमाची संकल्पना। दरवर्षी 4.5 लाख स्त्री भ्रूण हत्या होत आहेत। देशात 100 पैकी 6 महिलांवर बलात्कार होतोय। आर्थिक हिंसाचारालाही महिलांना तोंड द्यावं लागतंय। शिक्षणातही मुलींसोबत भेदभाव केला जातो असं राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज या कार्यक्रमात म्हटलंय।
कवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू आहे. कुटुंबातील दुरावा कायम राहिला. वडील मुरलीधर यांच्यावर धनगर पिंपळगाव इथं, तर पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांच्यावर मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुणाल आत्महत्येच्या उद्देशानं डोंगराच्या कड्यावर उभा राहिला होता अशी चर्चा आहे. मोबाईलच्या हप्त्यावरून वाद झाल्याचं समोर आलं असलं तरी संपत्ती, शेती आणि कौटुंबिक वादांची पार्श्वभूमी देखील तपासली जाते. बातमी नंदुरबारची आहे. नंदुरबारमध्ये श्वानांचा वाढता उपद्रव आहे. 7 महिन्यात तब्बल 476 जणांना चावा आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर नागपूरमध्ये पावसाची हजेरी आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. 26 ते 28 विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान पावसाचा अंदाज आहे. मुंबईतल्या बाणगंगा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू आहे. शेखर रावल असं मृत तरुणाचं नाव आहे. तलावातील पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यानंतर ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. महाप्रसादाकरता एफडीएचे कडक नियम असतील. विषबाधेसारखे प्रकार घडू नयेत याकरता खबरदारी आहे. महाप्रसादाकरता अधिकृत परवाना किंवा नोंदणी अनिवार्य असणार आहे. विना परवाना महाप्रसाद आयोजित केल्यास थेट गुन्हा दाखल होईल. एमसीएच्या बीकेसी क्लबवर एफडीएनं कारवाई केलेली आहे. एमसीएच्या बीकेसी इथल्या फूड बिझनेस परवाना तात्पुरता निलंबित आहे. सर्व खाद्यपदार्थ आणि रेस्टॉरंट्स पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. तलाव परिसरात हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे आणि हे लँडिंग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे. अचानक काहीतरी वीक सिग्नल मिळाल्याचा अंदाज आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील निलज गावाशेजारी असलेल्या तलाव परिसरात अचानक हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केली आहे. हा हेलिकॉप्टर जात असताना अचानक काहीतरी वीक सिग्नल मिळाल्यानं पायलटने तात्काळ मोकळी जागा पाहून हेलिकॉप्टर तलाव परिसरात उतरवला आहे. हा हेलिकॉप्टर गावाशेजारी असल्यानं नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. हा कुठून आलाय, कुठे जात होता याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. तर ठाकरेंच्या शिवसेनेचं आज तिरंगा आंदोलन आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. मुंबईतील मैदानांच्या आरक्षणावरून आदित्य ठाकरे आक्रमक झालेले आहेत आणि याच संदर्भात आज तिरंगा आंदोलन आहे. पुण्यातल्या सोनाई डेअरी प्रकरणी एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया समोर आहे. सोनाई डेअरीवर कारवाई केलेली आहे. तुकाराम मुंढे म्हणतात, कारवाईबद्दलचा रिपोर्ट येणं उर्वरित आहे. मी यावर कोणतेही वक्तव्य करणार नाही. मात्र आम्ही याबाबत कारवाई करत नाही. असं तुमच्या डोक्यात काही असेल तर ते कृपया काढून टाका, असं तुकाराम मुंढे स्पष्टच करतायत. यानंतर एक मोठी बातमी समोर येतेय. जीवे मारण्याची धमकी देऊन लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील येरवडा पोलिसांकडून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका दुचाकीसह 15,000 रुपये सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत. रस्त्यावर फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. येरवडा पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून एक दुचाकी आणि 15,000 रक्कम जप्त केली आहे. निखिल शशिकांत काळे, अय्यान नासिर शेख असं अटक केलेल्या आरोपीची नावं आहेत. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर एकटा व्यक्ती दिसला की दोघे दुचाकीवर येऊन रोख रक्कम लुटत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर नोकरीचा आमिष दाखवून 83 जणांना 38 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. मुख्य आरोपीसह महिलेला बेड्या ठोकण्यात आल्यात. चंद्रपूर मनपातील स्वच्छता कर्मचाऱ्याचा हा प्रताप आहे. तर जरांगेंकडून संभाव्य आंदोलनाची तयारी करण्यात येत असल्याची माहिती मिळतेय. मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. 29 ऑगस्टला जरांगे आमरण उपोषण करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. तर जीवे मारण्याची धमकी देऊन लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील येरवडा पोलिसांकडून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि यामध्ये एका दुचाकीसह 15,000 रुपये रक्कम जप्त करण्यात आली. यासह अमित साटम यांनी उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता भाजपाच्या पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. मनपातील गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी हालचाली पाहायला मिळतात.
नगरसेवकांची नाराजी, निधी वाटपातील मुद्द्यांवर या बैठकीत चर्चेची शक्यता आहे आणि सर्व नगरसेवकांना बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. मुख्यमंत्री आज उपराजधानी नागपुरात जेनझी सोबत संवाद साधणार आहेत. त्यावरून आता संजय राऊतांनी टीका केली. नागपुरात होणारा इव्हेंट हा पेड इव्हेंट असल्याचं राऊतांनी म्हटलंय. राहुल गांधींचा इव्हेंट पेड, मग तुमचा काय, असा सवाल सुद्धा यावेळी संजय राऊतांनी उपस्थित केला. छात्रों की गुंज पेड इव्हेंट तर लाडकी बहीण काय आहे? संपूर्ण भाजप हा पक्ष नव्हे तर एक पेड इव्हेंट आहे. सीजेपीमुळे फडणवीस यांना जेनजीचे प्रश्न दिसत आहेत असं यावेळी राऊतांनी म्हटलं. अमराठी चालकांना कारवाईची धास्ती आहे. मुंबईत 1144 जणांना नोटीस आहेत. अनेकांनी रिक्षा टॅक्सी रस्त्यावर उतरवणं थांबवलेलं आहे. रिक्षा टॅक्सीची उपलब्धता कमी आहे. प्रवाशांना याचा फटका बसतोय. तर ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणावर मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दायाभाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण? वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाणे पालिका प्रशासनाला सवाल आहे. ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईकांचा गंभीर आरोप आहे. टीडीआरचा भार ठाण्यातील रहिवाशांवर का? इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा दिला? गणेश नाईकांनी ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. गणेश नाईकांचा ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा पाहायला मिळतोय. दरम्यान टीडीआर प्रकरणात मंत्री प्रताप सरनाईक यांनी गणेश नाईक यांचा मुद्दा घोडलाय. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरण आणि या प्रकरणामध्ये अखेर 2 अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. सुविधा आणि सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणाचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला. तर नागपूरमधील नवजात बालक अपहरण प्रकरण आणि अपहरण करणाऱ्या महिलेला 24 तासाच्या आत जामीन मिळालाय. डागा रुग्णालयातून नवजात बालकाचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि या महिलेला 24 तासाच्या आत न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. आशियाना अंजुम सय्यद अल्ताफ असं बाळाचं अपहरण करणाऱ्या महिलेचं नाव आहे. या महिलेने प्रभा पाठराबे यांची 1 दिवसाची नवजात बालिका पळवली होती. पोलिसांनी शोध मोहीम राबवून काही तासात महिलेच्या ताब्यातून बाळाची सुटका केली होती. पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच आशियाना अल्ताफ हिनं ऑटोतून उडी घेतली. त्यामुळे ती जखमी झाली. तिच्यावर मेयोत उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तहसील पोलीस ठाण्यात सदरील महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा करत तिला अटक करण्यात आली आहे. तर बंगालच्या उपसागरात पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू जहाज बुडालंय. या दुर्घटनेत 24 खलाशी बेपत्ता आहेत आणि भारतीय नौदलाकडून बचाव कार्य सुरू आहे. बंगालच्या उपसागरात पनामा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज बुडाल्याची घटना समोर आली आहे. या जहाजात 24 खलाशी अर्थात क्रू मेंबर्स होते अशी माहिती सांगितली जातीये. ओडिशाच्या किनारपट्टीपासून जवळपास 240 नॉटिकल मैल दूर अंतरावर शनिवारी ही घटना घडली आहे आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर बुलेटिनमध्ये पाहूयात एक महत्वाची बातमी. सुभाष देसाईंच्या वक्तव्यानं भास्कर जाधव भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. मी सुभाष देसाईंच्या हाताखालीच घडलो. सुभाष देसाईंच्या भावना माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का आहेत असं भास्कर जाधवांचं भावनिक वक्तव्य पाहायला मिळतंय. भास्कर जाधव मुख्यमंत्री झाले तर आनंद वाटेल. ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंनी असं वक्तव्य केलं होतं आणि त्यावरती भास्कर जाधव भावनिक झाल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर पाहूयात पुढची बातमी. खुल्या तेलाच्या विक्रीवरील बंदीवरून व्यापारी आक्रमक झालेत. सोलापुरात खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक झाली आहे. एफडीएचा निर्णय व्यापारी आणि ग्राहकांवर अन्याय करणार आहे. खाद्यतेलात भेसळ असल्यास कारवाई करावी, पण सुट्टे तेल विक्री बंद केल्याने छोटे व्यापारी अडचणीत आलेत. सोलापुरातील तेल व्यापाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. खुलाशाची वाट पहा, लवकर खरा चेहरा पाहूया. तिरंगा आंदोलनावरून राहुल कनाल यांनी आता हा इशारा दिलाय. नेव्हिल डिसूजा मैदान कोणी तयार केले? दिनेश नायर कोण आहेत आणि त्यांना ते मैदान का देण्यात आले? मैदानाच्या बांधकामाचा खर्च तपशील कुठे तयार करण्यात आला? मैदानाची संरक्षक भिंत कोणी बांधली? राहुल कनाल यांनी आता ट्विट करत हे काही महत्वाचे सवाल उपस्थित केलेत. राहुल कनाल यांनी हा ट्विट केलेला आहे, आपण पाहतोय लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती, आणि काही गंभीर असे सवाल उपस्थित केलेले आहेत. खुलाशाची वाट पहा, लवकरच खरा चेहरा पाहूया, असा थेट
सूचक असा इशारा आता राहुल कणाल यांनी दिलेला आहे. यानंतर बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात एक मोठी बातमी. भुलेश्वर इथं गणपती आगमन मिरवणुकीत दुर्घटना झालीय. मूर्ती कोसळल्यानं 2 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झालेले आहेत आणि सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. मुंबईतील भुलेश्वर परिसरात भुलेश्वरचा राजा या गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. मिरवणुकीदरम्यान गणपतीची मूर्ती अचानक खाली कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झालेत. काल रात्री 9:51 सुमारास भुलेश्वर येथील बालाराम मर्चंट रोड, कबूतरखाना, जय अंबे चौक परिसरात ही घटना घडली. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस प्रशासन या दुर्घटनेमागील कारणांचा अधिक तपास करत आहे. भुलेश्वर या ठिकाणी गणपती आगमन मिरवणुकीमध्ये काल रात्री दुर्घटना घडली आहे. गणरायाची मूर्ती कोसळून 2 जणांचा मृत्यू आहे तर 5 जण जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याचं देखील कळतंय. काल भुलेश्वरच्या राजा या गणरायाची आगमन मिरवणूक दुपारी निघाली. रात्री 9-9:30च्या दरम्यान भुलेश्वर परिसरात पोहोचताच ही दुर्घटना घडलेली आहे. लोकशाही मराठीच्या विनंतीनंतर सुद्धा नगरसेविका किंबहुना जुहूच्या स्थानिक नगरसेविका मराठीतून काही बोलायला तयार नव्हत्या. भाजप नगरसेविका सुधा सिंग मराठीतून उत्तरच देत नाही अशी परिस्थिती आज सकाळी पाहायला मिळाली. खरं तर मुद्दा होता जुहूचा. जुहू बीच स्वच्छतेसंदर्भातला मुद्दा लोकशाही मराठी यांनी सातत्यानं आम्ही लावून धरलेला आहे. आता मात्र जुहू बीच स्वच्छ होत असताना या सगळ्या विषयी बोलण्याकरता म्हणून सुधा सिंग यांना विनंती करण्यात आली. त्यावेळी जुहू बीचच्या स्वच्छतेवर हिंदीतून बोलणाऱ्या सुधा सिंग, अगदी भरभरून हिंदीतून बोलणाऱ्या सुधा सिंग मराठीतून बोलण्यास मात्र तयार नव्हत्या. 1-2 वाक्यानंतर त्यांनी फोन कट केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र मुद्दा असा उपस्थित होतोय, जर मराठी येत नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई होत असेल, परवाने रद्द होत असतील, तर मराठी न येणाऱ्या नगरसेवकांवर काय कारवाई होणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्यांचं नगरसेवक पद रद्द केलं जाणार का? तसा प्रस्ताव मनपात पारित केला जाणार का? अशी ही चर्चा आहे. नेमकं काय घडलंय ऐकूया. तुम्ही मराठीत नाही का बोलू शकत? मराठी संवाद साधू नाही शकत? बोल सकते हैं लेकिन गलत शब्द बीच बीच में गलत हो जाए तो उसका मतलब नहीं है प्रयत्न मैडम. करायला काय हरकत आहे? कारण आपण रिक्षावाल्यांना, टॅक्सीवाल्यांना जर सांगतोय मराठी बोललं पाहिजे, नाही बोलता आलं तर परवाने रद्द होणार. 100% पाहिजे. मग 100% पाहिजे. मुंबईच्या नगरसेवकांना मराठी आलंच पाहिजे. हो 100% मॅडम. सारे बातमीदार हो सगळे मराठीमध्ये आहे, तर मराठीमध्ये बोलते ना. बोला ना. हा तर काय आता बोला तुम्ही. तेच मी तुम्हाला विचारते. तुम्ही तुमचा मुद्दा मराठीत बोला. तुम्हाला जे काही म्हणायचंय जुहू विषयी. कारण मला असं म्हणायचंय, कारण मराठी जर आपण रिक्षा टॅक्सीवाल्यांना कंपल्सरी करतोय, नाहीतर परवाने रद्द करतोय, तर मुंबईतले, महाराष्ट्रातले प्रश्न. मैडम हमारी बात. अभी आपने सिर्फ जुहू बीच साफ सफाई स्वच्छता अभियान मध्ये तुम्ही मला बोलले, तुम्ही मला बोला ना. मग मराठीत बोला. रिक्षा मुद्दा. संपूर्ण किनारा कधीपर्यंत स्वच्छ होईल काय वाटतंय तुम्हाला? सुधाजी, सुधाजी, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? या सगळ्या विषयी आता मात्र प्रतिक्रिया आता उमटू लागलेल्या आहेत. अखिल चित्रे
यांनी देखील या सगळ्यावर भाष्य केलेलं आहे. ऐकूया आपण. सगळ्या संदर्भात अखिल चित्रे यांच्याशी देखील आम्ही संवाद साधलेला होता. त्यांनी कदाचित सुधा सिंग या मुंबई मनपाच्या नगरसेविका आहेत याचा त्यांना विसर पडला असावा अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. भाजप नगरसेविका सुधा सिंग यांचं मराठीतून उत्तर नाहीये. या सगळ्याविषयी बोलण्याकरता यशवंत किल्लेदार आपल्यासोबत जोडले गेले आहेत मनसेचे. नमस्कार किल्लेदारजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. खरं तर जुहू बीच गेले अनेक दिवस स्वच्छ होत नव्हता. लोकशाही मराठीनं पाठपुरावा केला, त्यानंतर जुहू बीच आता कुठे स्वच्छ व्हायला सुरुवात झाली. या सगळ्याविषयी स्थानिक नगरसेविका यांच्याशी आम्ही संवाद साधत होतो. सुधा सिंग त्यांचं नाव आहे. तेव्हा त्यांनी हिंदीतून बोलायला सुरुवात केली. मी त्यांना विनंती केली की तुम्ही मराठीतून या सगळ्याविषयी अभिव्यक्त होऊ शकता का, बोलू शकता का. तेव्हा मात्र नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला ऐकवते, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेते. ऐकूया. तुम्ही मराठीत नाही का बोलू शकत? मराठी संवाद साधू नहीं शकत? बोल सकते हैं, लेकिन गलत शब्द बीच बीच में गलत हो जाए तो उसका मतलब नहीं है प्रयत्न मैडम. करायला काय हरकत आहे? कारण आपण रिक्षावाल्यांना, टॅक्सीवाल्यांना जर सांगतोय मराठी बोललं पाहिजे, नाही बोलता आलं तर परवाने रद्द होणार. 100% पाहिजे. मग मुंबईच्या नगरसेवकांना मराठी आलंच पाहिजे. हो, 100% मॅडम. सारे बातमीदार हो सगळे मराठीमध्ये आहे, तर मराठीमध्ये बोलते ना. बोला ना. हा, तर काय आता बोला तुम्ही. तेच मी तुम्हाला विचारते, तुम्ही तुमचा मुद्दा मराठीत बोला. तुम्हाला जे काही म्हणायचंय जुहू विषयी, कारण मला असं म्हणायचंय, कारण मराठी जर आपण रिक्षा टॅक्सीवाल्यांना कंपल्सरी करतोय, नाहीतर परवाने रद्द करतोय, तर मुंबईतले, महाराष्ट्रातले प्रश्न. मैडम हमारी बात अभी आपने सिर्फ जुहू बीच साफ सफाई स्वच्छता अभियान मध्ये तुम्ही मला बोलले, तुम्ही मला बोला ना. मग मराठीत बोला. रिक्षा मुद्दा संपूर्ण किनारा कधीपर्यंत स्वच्छ होईल काय वाटतंय तुम्हाला? सुधाजी, सुधाजी, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? यशवंतजी, तुम्ही ऐकलं असेलच नेमकं काय घडलं. बोलायला तयार नाही आहेत त्या. नाही, ह्याच्यामध्ये काय आता त्यांच्याकडे तुमचा आवाज पोहोचलाय किंवा नाही, की त्यांनी मुद्दाम कट केला आहे, तो त्याच्या खोल त्याची माहिती जास्त त्याला माहिती. परंतु एक विषय असा आहे की एकीकडे आपण टॅक्सी असो, रिक्षावाले असो, त्यांना महाराष्ट्रात, मुंबईत तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य केलेली आहे आणि ती करायलाच हवी, ती आमची मागणी आहे. त्याप्रमाणे ते होतही आहे. पण दुसरीकडे मुंबई महानगरपालिका, जी मुंबईची महानगरपालिका, त्याचा कारभार संपूर्ण मराठीत चालतो, संपूर्ण कारभार. तर तिथे जे लोकप्रतिनिधी जातात सभागृहात, त्या सभागृहात जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना मराठी आलंच पाहिजे अशा पद्धतीचा एखादा कायदा होणं गरजेचं आहे. दुसरी बाब अशी आहे की ज्या पक्षाने उमेदवारी देताना, त्या पक्षाने उमेदवारी देताना याचं भान ठेवलं पाहिजे की आपण ज्याला उमेदवारी देतोय त्याला मराठी येतंय का. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, पण त्याला इथे मुंबईत, महाराष्ट्रात राहतो तर मराठी आलीच पाहिजे. अशा पद्धतीचं आपापल्या पक्षाने आपापल्या उमेदवारांना उमेदवारी देताना हे पडताळणं गरजेचं आहे.
आणि दुसऱ्या बाजूनी शासनाने देखील यावर ठोस एक भूमिका घेऊन निर्णय घेणं गरजेचं आहे की मराठी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना किंवा राज्य शासनाच्या विधिमंडळातील आमदारांना देखील मराठी ही आलीच पाहिजे. अशा पद्धतीचे कायदे होणे गरजेचं आहे. नुसते कायदे रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना कळून चालणार नाही, तर लोकप्रतिनिधींनाही मराठी आलंच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सरकारने घ्यायला हवी. अगदी एक मनपातला विरोधी पक्ष म्हणून या सगळ्या संदर्भात प्रस्ताव मांडण्याच्या दृष्टीनं महापौरांना विनंती केली जाईल का, तशी चर्चा होईल का? काही हरकत नाही. पुढच्या सभागृहामध्ये मी स्वतः ही भूमिका मांडेल, काही प्रॉब्लेम नाही. काय गैर काय आहे, जर एकीकडे तुम्ही आणि तो बायलॉज मध्ये त्या गोष्टी आहेत अगदी अगदी की तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे म्हणून, आणि ती जर येत नसेल तर तुम्हाला शिकायला हवी. तुम्हाला कोणी असं काही फासावर लटकवत नाही की तुम्हाला आत्ताच आली पाहिजे, पण तुम्ही शिकायचा प्रयत्न तर केला पाहिजे. खरंय. ती इच्छा तर दाखवली पाहिजे. नाही तर नुसतंच पक्षांनी पाठवलंय म्हणून जायचं आणि ठोंब्यासारखं बसायचं, याला अर्थ नाहीये. तुम्हाला इथे सभागृहात आलाय तर तुम्हाला मराठी आली पाहिजे, कारण तुम्ही फार सगळा मराठीतून चालतो, तो तुम्ही ऐकता, तुम्हाला मराठी कळते. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मराठी कळते म्हणून तर तुम्ही ते सगळं ऐकत असता, कारण तो मराठीतून कारभार होत असतो. म्हणजे तुम्हाला कळते तर तुम्हाला बोलता पाहिजे, तुम्ही तो प्रयत्न करायला हवा. अगदी अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्याविषयी निश्चितच आपण सभागृहात प्रस्ताव मांडण्याच्या दृष्टीनं पावलं उचलू अशी ग्वाही मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.